राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या झटपट आणि ठळक बातम्या समोर आलेल्या असून आपल्याही जिल्ह्यातील बातमीपत्रांचा समावेश या व्हिडिओमध्ये केलेला आहे। तर आपण व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। पैठण तालुक्यातील काही भागात रविवारी जोरदार पावसाची हजेरी। थेरगाव शिवारात शेतपिकांमध्ये साचले पाणी। डावरवाडी परिसरात पाऊण तास जोरदार पाऊस। रस्त्यावरील स्वस्त घरे दुकाने घ्याल तर फसाल, सावधान। आरक्षित जागांवरील मालमत्ता विकण्याचा सपाटा सुरू। लाडकी बहिणीच्या पडताळणीस अंगणवाडी सेविकेचा नकार। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या पडताळणीचे काम अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकडून करून घेऊ नये असे निवेदन अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संयुक्त अंकित यांच्याकडे देण्यात आले। यापूर्वी केलेल्या कामाचा मोबदला न मिळणे आणि नव्याने नावे वगळण्यास स्थानिकांचा रोष यामुळे अंगणवाडी सेविकांनी हे काम नाकारल्याचे दिसत आहे। टपाल सेवा 13 दिवसापासून बंद। जिल्ह्यातील टपाल सेवा 1 ऑगस्टपासून ठप्प असून सलग 13 दिवस या सेवेचा खोळंबा झाल्याने नागरिकांसह शेतकरी व खातेदार वर्गांमध्ये मोठे हाल होत आहेत। लाडक्या बहिणींच्या भेटवस्तूपासून ते PM किसान योजना, RD बचत खाते व्यवहार व इतर आर्थिक व्यवहार ठप्प झाल्यामुळे त्रास वाढला आहे। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील 45.86 कोटीची 4 कामे केली रद्द। कन्नड तालुक्याला भाजप शिंदे गटातील वादाचा फटका बसला। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप। 1 रुपयात पीक विमा योजना पडली बंद। 40% शेतकऱ्यांनी फिरवली पाठ। नवीन विमा योजनेस मुदतवाढ। शेतकरी खरीप विमा भरण्यापासून जात आहेत दूर। 3 वर्षात 51 शेतकऱ्यांची आत्महत्या। मदतीस मात्र केवळ 40 शेतकरी पात्र। पैठणमधील स्थिती, 7 प्रस्ताव फेटाळले। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राजमुळे ग्रामपंचायती होणार मालामाल। 145 कोटी रुपयांची बक्षिसे देण्यात येणार। पदाधिकाऱ्यात काम करण्याचा उत्साह। रानडुकरांच्या कळपाने रात्रीतून 2 एकरातील मका केली फस्त। उंडणगाव येथील घटना। पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष। वैजापूर तालुक्यात बिबट्याचे दर्शन। शेतकरी ग्रामस्थ भयभीत। तरंगवाडी तलावातील पाणी झाले कमी। 300 एकरावरील पिके तसेच फळबागा आल्या धोक्यात। पाऊस न झाल्याचा परिणाम। 4 गावातील पाणी योजनेचाही याच तलावावर होते अवलंबून। गाळ काढण्याची स्थानिकांची मागणी। भविष्यात तलावातील गाळ काढण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। पाईट परिसरात ग्रामीण रुग्णालयाची मागणी। 10 दिवसाचा दुखवटा जाहीर। जुन्नर तालुक्यातील खरीप पिकांवर पावसाअभावी संकट। शेतकरी हवालदिल। इंदापूर तालुक्यात पावसाअभावी खरीपातील पिके जळाली। शेतकरी झाला हवालदिल। मका, कापूस, उडीद, तूर, बाजरी, सोयाबीन करपले। पश्चिम पट्ट्यातील पिकांसाठी खडकवासला ठरू शकतो वरदान। पानद रस्ता मोकळा होणार। शेतकऱ्यांना मोफत बंदोबस्त। शेतरस्ते हमीवाटा मार्गावरील अतिक्रमण हटवून शेतकऱ्यांना शेतात सहज प्रवेश मिळवण्यासाठी शासनाचा महत्त्वाचा निर्णय। 5000 शेतकरी ई-KYC अभावी PM किसान योजना लाभापासून वंचित। केंद्र सरकारकडून 20वा हप्ता लाभार्थ्यांना वितरित। किसान सन्मान योजनेचा लाभ जिल्ह्यातील 4,46,420 शेतकरी घेत आहेत। लाभ मिळवण्यासाठी ई-KYC बंधनकारक। शेतकऱ्याकडील 5 लाख रुपयाची बॅग लंपास। गुन्हा दाखल। परतूर तालुक्यातील उस्मानपूर येथील शेतकरी कृष्णा बळीराम माने यांची 5 लाख रुपयाची रोकड असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी पळवण्याची घटना मंगळवारी दुपारी परतूर शहरात घडली।